नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। नेहमी मी शैक्षणिक विषयांवर आधारित व्हिडिओ तयार करत आले, इतर कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष दिलं नाही। पण ज्या विद्यार्थ्यांसाठी मी शैक्षणिक व्हिडिओ तयार करते त्यांचे ज्या वेळेला आता म्हणतो ना आपण की स्वतःला साबित करायची वेळ येते, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांची होणारी जी अवस्था आहे ती आता डोळ्याने पाहण्याच्या पलीकडे झाली आणि म्हणून नाईलाजाने हा मला व्हिडिओ तयार करायला लागत आहे। त्यामुळे लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्याच साठी आहे आणि तुमचेच प्रॉब्लेम मला आपले जे राजकीय वर्चस्व सध्या जिथे आहे त्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत। संबंधित पोलीस प्रशासन जे भरती प्रक्रिया हँडल करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा प्रशासनापर्यंत, महाराष्ट्र प्रशासन शिवाय पोलीस प्रशासन यांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचेल याची काळजी तुम्हीच घ्यायची आहे। कारण यामध्ये मी फक्त तुमचेच प्रॉब्लेम्स मांडत आहे। अनेक विद्यार्थी पोलीस भरतीसाठी किती तयारी करतात हे मी स्वतः गेली वर्ष, जवळजवळ 15 वर्ष मी पोलीस प्रशासनाशी रिलेटेड जी पोलीस भरती असते या सर्व प्रकारच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याच्यासाठीचा अभ्यासक्रमाचं मार्गदर्शन मी गेली 15 वर्ष अनेक हजारोनी विद्यार्थ्यांना केलेले आहे। असा सर्व अभ्यासक्रमाची तयारी करत असताना किंवा मैदानी चाचणी करत असताना विद्यार्थ्यांना किती प्रॉब्लेम्स हँडल करावे लागतात हे मी स्वतः नजरेने बघितलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही सर्वजण जे भरती करता त्यांना खरोखरच मनापासून मी आदराने सलाम करते। कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे कष्ट, ज्या वेळेला जसं विद्यार्थी 1600 पळतो आणि 1600 पळल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची होणारी जीवाची तगमग मी स्वतः नजरेने बघितले। आणि आता शासनाने जी पोलीस भरती प्रक्रिया या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जी काढलेली आहे त्यामुळे होणारी गैरसोय पाहवत नाही आणि म्हणून हा व्हिडिओ करण्याची वेळ माझ्यावर आली, माझे शैक्षणिक उपक्रम सोडून। तर या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांना ज्या होणाऱ्या अडचणी आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते शासनाला का समजत नाहीत, निदान त्याच्यामुळे तरी शासनाचे डोळे उघडतील आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं जे त्यांनी घेतलेली मेहनत आहे त्याच्यावर पाणी फिरणार नाही, यासाठी शासन जागृत व्हावं हे त्यामागचा उद्देश आहे। पोलीस भरतीसाठी जे येणारे विद्यार्थी आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। 2-2 वर्ष या पोलीस भरतीची तयारी करत असतात आणि पोलीस होण्याचं, खाकीची वर्दी स्वतःच्या अंगावर घेण्याचं जे स्वप्न बाळगत असतात त्या स्वप्नावर पाणी फिरवण्याचं काम हे शासन करत आहे आणि संबंधित पोलीस भरती राबवणारं प्रशासन करत आहे असं मला प्रकर्षानं वाटतंय आणि म्हणूनच हे बोलण्याची वेळ मला आली। कारण हे सर्व सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे। मुळात ज्या वेळेला पोलीस भरती प्रक्रियेचं जी फॉर्म फिलिंगची प्रोसेस आहे ती राबवण्यापासूनच शासनाची अनास्था दिसून येत होती। मुळातच त्याच वेळेला एससीबीसीचं जे आरक्षण आहे ते घोषित केलं गेलं, त्यामुळे एससीबीसी विद्यार्थ्यांना लवकर न मिळालेले दाखले, त्यामुळे उडालेला गोंधळ। एससीबीसी घ्यायचं का ईडब्ल्यूएस मध्ये आपण घ्यायचं आहे आरक्षण, याच्याविषयी कोणतंही शासनामार्फत योग्य असं क्लॅरिफिकेशन न मिळाल्यामुळे होणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ, या द्विधा मनस्थितीत आधीपासूनच विद्यार्थी होते आणि त्यामुळे अभ्यासापेक्षा, मैदानीच्या तयारीपेक्षा फॉर्म कसा भरू, कोठे भरू, एससीबीसी मध्ये भरू का ईडब्ल्यूएस मध्ये भरू, एससीबीसी कोणाला लागू आहे, ईडब्ल्यूएस कोणाला लागू आहे, याची ओढाताण कमी नाही होते तो शासनाने मैदानी चाचणीचं डिक्लेरेशन केलेलं आहे। अर्थात एखादी पोलीस भरती असेल किंवा कोणतीही भरती प्रक्रिया काढत असेल तर मुळात शासनाने ही भरती प्रक्रिया राबवत असताना त्याच्या मागचे नक्की ती कोणत्या कालावधीमध्ये काढायची, कोणत्या कालावधीपर्यंत पूर्ण होईल याचं अंदाजपत्रक स्वतःच आधी तयार करायला हवं। आणि हे अंदाजपत्रक न केल्यामुळे आत्ता जी विद्यार्थ्यांवर एवढे वर्ष कष्ट घेऊन आलेली जी वेळ आहे ती केवळ शासनाच्या अनास्थेमुळे आलेली आहे असं माझं परखड मत आहे। कारण काय की शासनाने भरती प्रक्रिया डिक्लेअर केली, फॉर्म प्रोसेस झाली, परंतु ही भरती प्रक्रिया विशेषतः मैदानी चाचणी आधी आहे। मग मैदानी चाचणी जून जुलै या भर पावसाच्या महिन्यांमध्ये घेण्याचं कारणच नव्हतं।
फॉर्म फिलिंगची प्रोसेस झालेली आहे म्हटल्यानंतर मैदानी चाचणी कालावकाशाने होणारच आहे हे विद्यार्थ्यांना माहीत होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी फारसा गोंधळ केला नसता. मात्र घाई गडबडीने स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी जून जुलै सारख्या पावसाळी महिन्यांमध्ये हे फिजिकल किंवा मैदानी चाचणी करून शासनाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय असंच मला वाटतं आणि म्हणून आज हे बोलण्याची वेळ माझ्यावर आली. ही मैदानी चाचणी घेत असताना अनेक प्रॉब्लेम्स झालेले आहेत. जसं अनेक ठिकाणी पाऊस पडून मैदानांवर प्रमाणापेक्षा जास्त चिखल साचला आहे. एका तर मुलीचं पाय मोडल्याची ही बातमी मी वाचली आणि मन हळहळ, कारण विद्यार्थी या पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांच्या घरचे पोटाला चिमटा काढून त्या विद्यार्थ्याची फी भरत असतात वर्ष 6 महिन्याची, आणि त्यातून तो विद्यार्थी तयारी करत असतो आपल्या आई वडिलांची आणि स्वतःची स्वप्न साकार करण्याची. आणि ज्या वेळेला मेन घास तोंडाशी येणार असतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचा पाय मोडला आणि तो विद्यार्थी याच भरतीत काय आणखी कोणत्याही भरतीमध्ये, जसं एखाद्याला जर ह्याची आर्मीची भरती द्यायची असेल तर तो विद्यार्थी आर्मीची भरती देऊ शकणार नाही पुढे. म्हणजे केवळ शासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचं नुकसान होणार, याला कोण जबाबदार असणार आहे? याचं उत्तर शासनाने द्यावं. महाराष्ट्रभर पाऊस कोसळत आहे आणि अशा काळामध्ये गुडघाभर चिखलामध्ये किंवा शूज अगदी त्या चिखलामध्ये बुडत आहेत, अशामध्ये सुद्धा 1600, 800 किंवा 100 मीटर यांसारख्या चाचण्या देणं शक्य तरी आहे का? याचा विचार निदान जे पोलीस भरती प्रक्रिया राबवतायत SP, DYSP यांनी विचार केला पाहिजे. भिजलेल्या ग्राउंडवर स्वतः एकदा शूज घालून पळलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याची व्यथा कळली पाहिजे. अनेक ठिकाणी हे सांगितलं जातंय की आम्ही ताडपत्रीने ग्राउंड झाकतोय आहे किंवा आम्ही जिथे चिखल झालेला आहे तिथे मुरुम टाकतो आहे. खरंच एखाद्या SPनी त्या मुरुम टाकलेल्या ग्राउंडवर पळून दाखवावं आणि त्या टायमिंगच्या आत इव्हेंट पूर्ण करून दाखवावा. हे कधीच शक्य नाही. परंतु अशा पद्धतीने जोर जबरदस्तीने ही प्रक्रिया राबवली जाते. विद्यार्थ्यांना त्या मुरुमांच्या ग्राउंडवर पळायला मजबूर केलं जाते. एखाद्या विद्यार्थ्याचा पाय मोडला तर त्याचं शारीरिक जे नुकसान होणार असेल किंवा त्याच्या आयुष्याचं जे नुकसान होणार असेल, याला जबाबदार कोण, शासन की पोलीस प्रशासन? याचाही विचार करावा. शिवाय जरी तुम्ही ग्राउंड झाकली असतील तरी सुद्धा ज्या वेळेला विद्यार्थी प्रत्यक्षात ग्राउंडवर येतो तो पावसाने पूर्णपणे भिजलेला असतो. छत्री घेऊन ग्राउंडला जाणारे यावर्षीच विद्यार्थी मी पाहिले. ज्या वेळेला तो विद्यार्थी ग्राउंडवर छत्री घेऊन जातो, निम्मार्धा भिजलेला असतो, पावसाने शूज पूर्णपणे भिजलेले असतात आणि अशा भिजलेल्या जड झालेल्या हेवी शूजने कोणते ग्रीप घेणार आहे त्याचं पाय पळताना? याचा विचार व्हायला नको का? की उगाचच शासनामार्फत मैदानी चाचणी या तारखेला राबवली जावी असा आदेश आला आहे म्हणून पोलीस प्रशासनाने लागलीच तयारीला लागायचं आणि ती भरती राबवली जायची, जेणेकरून आम्ही शासनाचा आदेश किती चांगल्या प्रामाणिकपणे राबवत आहोत हे दाखवण्यापेक्षा ज्यांची भरती घ्यायची आहे त्यांचे काय प्रॉब्लेम होतील. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा पाय मोडला, त्याचं शारीरिक नुकसान झालं तर त्याच्या कुटुंबियांनी नक्की काय करायचं? आता एखादा विद्यार्थी ज्या वेळेला ग्राउंडवर जातोय त्यावेळेला आपलं बाळ गेलेलं परत चांगलं धडधाकट परत येईल का नाही म्हणून डोळ्यात पाणी आणून त्यांचे आई वडील त्यांची वाट पाहतायत. एवढी वाईट वेळ शासनानं या विद्यार्थ्यांवर का आणावी? मुळात अनेक ठिकाणी बघा, पाऊस सुरू झाल्यानंतर भरती प्रक्रिया थांबून कालांतराने भरती प्रक्रिया घेणार असंही डिक्लेअर केलं गेलं. आता तुम्ही सांगा, जर 40-50 विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया आधी राबवली गेली आहे, कालांतराने पाऊस पडल्यामुळे थांबवली गेली आहे, ज्या वेळेला पाऊस थांबेल, ग्राउंड कोरडा असेल, त्यावेळेला तुम्ही भरती प्रक्रिया घेतलं तर अनेक विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले असणार आहेत. मग ज्यांचा आधी पावसामुळे मार्क्स कमी मिळालेले आहेत मैदानी चाचणीत आणि ज्यांची नंतर तुम्ही घेणार आहात भरती, पावसानं म्हणजे ग्राउंड कोरडं झाल्यानंतर भरती घेणार आहात, तर त्या विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स जास्त असणार. याच्यामध्ये होणारी तफावत याला कोण जबाबदार असणार? म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसानच करताय की नाही? म्हणजे एखादा खरोखर चांगली कपॅसिटी असणारा विद्यार्थी पण या वातावरणामुळे मागे खेचला जातोय. मग परत विद्यार्थ्यांनी आंदोलनं करायची का? आणि आंदोलनं केली की तुम्ही लगेचच कोणते तरी कायदे लावून त्यांच्यावर अनेक गुन्हे टाकणार, या भीतीमुळे सुद्धा अनेक विद्यार्थी आंदोलनासारख्या ठिकाणी जात नाहीत. इव्हन आम्ही स्वतः सल्ला दिला की नका जाऊ आंदोलनाच्या ठिकाणी. का?
तर माहित आहे कोणतेही शासनाच्या हाती आहे काय कोणते गुन्हे टाकायचे, काय करायचं. मग शासनाने या गोष्टीचा विचार करायला हवा की नको. 2-3 विद्यार्थ्यांचं निधन झालं किंवा मृत्यू झाला, पेपरमध्ये बातम्या आल्या, टीव्ही न्यूज येथे प्रसारण झालं की शासन जागं होणार आहे का. परंतु असं जागं होऊन झालेलं सर्वसामान्यांचं नुकसान, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर फिरणारं पाणी, याला जबाबदार कोण असणार, याचा विचार कधी होणार. आज मी हे पोटतिडकीनं बोलत आहे कारण कालच एका माझ्याच विद्यार्थ्याचं ग्राउंड होतं. तो विद्यार्थी ज्या वेळेला माझ्या पाया पडायला आला त्याच्या तोंडचे उद्गार ऐकले आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, राहवलं नाही, म्हणून आज हा व्हिडिओ करायची वेळ आली. तो विद्यार्थी मला म्हणाला की मॅडम, आज जर माझं सिलेक्शन झालं नाही तर माझ्या वडिलांची रोजंदारी करण्याचं थांबणार नाही. माझ्या वडिलांना रोजंदारी करणं हे मला अपमानास्पद वाटतं, ते मला थांबवायचं आहे आणि म्हणून मला भरती व्हायचं आहे. विचार करा तुम्ही, या पावसाळी वातावरणामध्ये कशा पद्धतीचे मार्क्स त्या विद्यार्थ्याला मैदानी चाचणीमध्ये मिळणार आहेत. म्हणजे इनडायरेक्टली भरती प्रक्रियेला जाण्याआधीच पाऊस बघता विद्यार्थ्यांचं स्वप्न त्या पावसामध्ये वाहून जाताना दिसते. आणि या सर्वाला जबाबदार कोण, याचं उत्तर कृपया पोलीस प्रशासनानं आणि जे महाराष्ट्र शासनातील जे कर्ते धर्ते आहेत त्यांनी डोळे उघडे ठेवून पाहावं. एकामेकावर केवळ टीका न करता शासनानं संवेदनशीलपणे या विद्यार्थ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहेत. आई वडिलांची स्वप्न घेऊन पोटाला चिमटा काढून अनेक अकॅडमीमध्ये वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्या या प्रॅक्टिसला या पावसामुळे प्रॉब्लेम येत आहे आणि मैदानी चाचणी देण्यास सक्षम असूनही मार्क्स कमी पडत आहेत. एखादा विद्यार्थी यामुळे डिप्रेशनमध्ये गेला, त्याने आत्महत्या केली किंवा स्वतःचे प्राण गमावले तर शासन जागृत होणार आहे का की हे पावसाच्या पडणाऱ्या महाराष्ट्रभर जो पाऊस पडत आहे हे प्रशासनाला दिसत नाही का. आणि अशा वेळेला जर SP, DYSP जे पोलीस भरती प्रक्रिया प्रत्यक्षात ग्राउंडवर राबवत आहेत त्यांना हे पाऊस पडल्यामुळे होणारे ग्राउंडचे प्रॉब्लेम दिसत नाहीत का. आणि हे प्रॉब्लेम त्यांनी वरच्या महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवायचं काम 1-2 विद्यार्थी गेल्यानंतरच करणार आहेत का, याची उत्तरं कधी मिळणार आम्हाला. आणि हे एक सर्वसामान्यांचं म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आई वडील या नात्याने असणारी तगमग म्हणून मी बोलत आहे. कारण माझा विद्यार्थी हा तळागाळातील आहे. विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया राबवत असताना पहाटे अगदी 3-3 वाजता बोलवलं जातं. त्याच्यानंतर दिवसभर त्याचं एखादा इव्हेंट यायला म्हणजे 1600 सारखा इव्हेंट पळायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला तो इव्हेंट यायला जर दुपारचे 4 वाजत असतील तोपर्यंत विद्यार्थी उपाशी असतो. खरंच अशा पद्धतीने त्याचे इव्हेंट योग्य प्रकारे पार पडतील का. मग या भरतीतील असणारे जे नियोजन आहे, मॅनेजमेंट आहे, ते खरोखर योग्य आहे की नाही याचा पोलीस प्रशासनाने विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांची भरती डिक्लेअर झाली आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी प्रवेशपत्र डिक्लेअर झालेत त्याच्यामधलं एक तुम्हाला उदाहरण सांगते. म्हणजे गलथान कारभार करण्याला पण एक सीमा असते. त्याचं एक इथं उदाहरण तुम्हाला सांगते की जसं एखाद्या विद्यार्थ्याने पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी सातारा येथे फॉर्म भरलेला आहे, SRPF साठी त्याने पुणेला फॉर्म भरलेला आहे किंवा मुंबईला फॉर्म भरलेला आहे, तर आज साताराचं फिजिकल आहे मैदानी चाचणी आणि लगेचच दुसऱ्या दिवशी SRPF ची पुणे किंवा मुंबई येथे चाचणी आहे. तुम्ही सांगा, विद्यार्थी हे काही मशीन आहेत, यंत्र आहेत? आज 1600 पळल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1600 किंवा 5 किलोमीटर तो विद्यार्थी कोणत्या कॅपॅसिटीने पळणार याचा कधी विचार झालाय? मुळातच जर पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस शिपाई या पदाची सर्व भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये आधी पूर्ण करून नंतर SRPF किंवा चालक किंवा जेल पोलीस यांची भरती जी असेल किंवा रेल्वे पोलीस यांची जी भरती असेल ती टप्प्याटप्प्याने पार पाडली पाहिजे, जेणेकरून अशा समस्या विद्यार्थ्यांपुढे उभ्या नाही राहिल्या पाहिजेत. हे शासनाला कळलं नाही का भरती प्रक्रिया करायच्या आधी? म्हणजेच काय, भरती प्रक्रिया ज्या वेळेला डिक्लेअर केली जाते त्यावेळेला योग्य कार्यपद्धती, योग्य नियोजन याचा अभाव असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपुढे हे सर्व प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याला कष्ट करूनही यश मिळताना दिसत नाही. अनेक विद्यार्थी निराश आहेत आणि निराशेतून विद्यार्थ्यांनी एखादं टोकाचं पाऊल उचललं तर केवळ टीव्हीवर बातम्या दाखवून
तिथं परत त्या विद्यार्थ्याचं अस्तित्व संपवलं जातं, याला जबाबदार कोण? तर अशी स्थिती आहे की विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र मिळाले आहे. प्रवेशपत्र मिळाले आहे म्हणून विद्यार्थी भर पावसातही मैदानी चाचणी देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिथे भरती आहे तिथं जात आहेत. आणि गेल्यानंतर समजतं की आता तुमची भरती नाहीये, पाऊस थांबला की तुमची मैदानी चाचणी सुरू होईल. विचार करा तुम्ही की जो विद्यार्थी या मानसिक स्थितीत आलेला असतो की आता आपल्याला मैदानी चाचणी द्यायची आहे आणि ऐन वेळेला त्याला कळतं की नाही, आता आपली मैदानी चाचणी पावसामुळे थांबलेली आहे आणि काही काळाने चालू होणार आहे. मनस्थितीमध्ये ही भरती द्यायची, याचा विचार शासनाने नक्की केला पाहिजे. तसेच काही ठिकाणी तर अति पाऊस पडल्यामुळे भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबून ती कालांतराने डिक्लेअर केली जाईल असंही सांगितलं जाते. तुम्ही विचार करा, सर्वसामान्य कुटुंबातील हे विद्यार्थी आहेत. मुळातच फॉर्म प्रोसेससाठी जे 450 किंवा 350 रुपये घेतले गेले, त्याचबरोबर ज्या ठिकाणी फॉर्म भरला जातो त्यांना 100 रुपये देणे असं म्हटलं तर पर फॉर्म मध्ये विद्यार्थ्याचे 500 रुपये खर्च झालेले आहेत. ते पैसे जमवताना विद्यार्थ्यांना नाकीनऊ आलेलं होतं आणि याच वेळेला जर पावसामुळे भरती प्रक्रिया थांबवली गेली आहे, अनेक जिल्ह्यातून लांब लांबून येणारे विद्यार्थी आहेत आणि भरती प्रक्रिया थांबून कालांतराने तुम्हाला सांगितलं जाईल असं सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा येण्या जाण्याचा खर्च, जे नुकसान झालेलं असेल त्याची भरपाई कोण देणार, याचा विचार कधी होणार? शिवाय ज्या वेळेला भरती प्रक्रिया पावसामुळे थांबवली जाते त्यावेळेला 40-50 विद्यार्थ्यांची आधी मैदानी चाचणी घेतलेली असते. मग पावसाचं दमट वातावरण, ग्राउंडला असणारं मॉइश्चर, याच्यामुळे पळण्यास येणारे प्रॉब्लेम्स, याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे गुण कमी आलेले असतात आणि ज्या वेळेला ग्राउंड कोरडं होईल त्यावेळेला तुम्ही परत राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली की जे कोरड्या ग्राउंडवर पळणार आहेत त्यांचे अर्थातच गुण जास्त असणार आहेत. मग हे विद्यार्थ्यांचं नुकसानच नाही का? याचा विचार कधी होणार? कारण पावसामुळे पावसाळी वातावरणामध्ये ग्राउंडवर पळल्यामुळे कमी येणारे मार्क्स आणि कोरड्या ग्राउंडवर येणारे जास्त मार्क्स, म्हणजे हा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही का? मग विद्यार्थ्यांनी अशा कारणांसाठी दरवेळेला आंदोलनं करायची का? आणि आंदोलनं केल्यानंतर पुन्हा त्याच विद्यार्थ्यांना दोषी तुम्ही धरणार, याचा विचार कधी होणार? निदान जे पोलीस भरती प्रक्रिया ग्राउंडवर किंवा मैदानावर राबवतायत SP DYSP यांनी तरी याविषयीचा विशिष्ट अहवाल हा वरिष्ठ महाराष्ट्र शासनाकडे कळवणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान पराकोटीचं झाल्यानंतरच याविषयी विचार केला जाणार का? अनेक विद्यार्थ्यांची फॉर्म फिलिंग चालू असताना सुद्धा वय वाढीविषयी जो विद्यार्थ्यांनी मुद्दा मांडलेला होता त्या मुद्द्याचा विचार आतापर्यंत सुद्धा महाराष्ट्र शासनाने केलेला नाही. मग त्याविषयी परत पोर्टल ओपन केलं जाणार अशा बातम्याही अनेक वृत्तपत्रातून विद्यार्थ्यांनी वाचल्या. अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यातल्या काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही अस्तव्यस्त झालेली आहे. या विद्यार्थ्यांचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असणार, याचंही उत्तर शासनाकडून मिळणं अपेक्षित आहे. एखादं अघटित घडून त्यानंतर केवळ कोरडी संवेदना व्यक्त करण्यापेक्षा खरोखरच या तरुण वयातील पिढीची बेरोजगारीची आणि या सर्व बेरोजगारी दूर करण्यासाठी स्वतः केलेली धडपड ती वाया जाताना बघून सुद्धा शासनाला पाझर फुटत नाही का? आणि हे एखाद्या विद्यार्थ्याचं पराकोटीचं नुकसान झाल्यानंतरच शासन जागृत होणार आहे का, याचा कृपया संवेदनशीलपणे शासनाने आणि वरिष्ठांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी तळमळीने बनवलेला आहे. माझ्याकडे डिजिटल बोर्ड नाही, नाहीतर मी पुराव्यासहित अर्थात काही क्लिप्स मी मध्ये मध्ये टाकणार आहे जेणेकरून या गोष्टींची सत्यता तुम्हाला कळेल. आणि मी जरी नाही दाखवलं तरी सुद्धा टीव्हीवर किंवा अनेक ठिकाणी जी पोलीस ग्राउंड होत आहे तिथल्या विद्यार्थ्यांशी पोलीस प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने संपर्क साधावा आणि तिथली खरी स्थिती जाणून घ्यावी, तरच कळेल की तिथे सत्यता काय आहे. केवळ एखादा शिक्षक बोलतोय म्हणून त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यापेक्षा सत्यता पडताळून पहा आणि मी बोललेल्यातला एक शब्द खोटा ठरला तर मला तुम्ही सांगा.
माझी शासनाला एकच विनंती आहे, गोरगरीब घरातील हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं जर खरोखर तुम्हाला भविष्य घडवायचं असेल, केवळ विशिष्ट उद्देशाने तुम्ही जर भरती डिक्लेअर केलेली नसेल आणि या विद्यार्थ्यांचं खरोखर भविष्य घडवायचं असेल, तर तुम्ही सत्यता पडताळा, खरोखर मैदानी चाचणी योग्य पद्धतीने चालली आहे का? अशा पावसाळ्याच्या दिवसात ही मैदानी चाचणी घेणे योग्य आहे का? खरोखरच त्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान होतंय की नाही याचा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतोय आणि जिथे जिथे पोलीस घटकांतर्गत या भरत्या होत आहेत तिथल्या ग्राउंडचा आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आपले मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत आणि त्यामुळे माझी ही स्वतःची एक अपेक्षा आहे आणि हात जोडून मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्या या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील असणाऱ्या या विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थी स्वप्न जर साकार करायचं असेल तर सद्यस्थिती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया राबवली जाते ती आत्ताच्या या पावसाळी वातावरणामध्ये राबवणं योग्य आहे का? याच्यातून आपण विद्यार्थ्यांचं खरोखरच भविष्य साकारतोय का? त्या विद्यार्थ्यांना आपण अनेक पावलं मागं तर ओढत नाही ना? या सर्व गोष्टींचा विचार मुख्यमंत्री आणि प्रशासनाने संवेदनशीलपणे करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील जे विद्यार्थी या पावसाळी वातावरणामध्ये पोलीस भरती देत आहेत, मैदानी भरती देत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा जीव खरोखरच धोक्यात आहे हे आपण शासनापर्यंत पोहोचवलं पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. धन्यवाद.